काही अतिशय भोईर 11 साई केळवा रोड संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्यांच्या अगेन्स्ट काही प्रवीण 11 केळवा संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळले. टॉस जिंकल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय असतो की क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय आपल्या घरच्या मैदानावरती. ओपनिंग पेअर चला मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण त्वरित कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवायचा आहे. थोडासा टेक्निकल इश्यू आणि तदनंतर आपण या मॅचला पूर्ण प्रारंभ करतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. शुभम आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. लीग स्टेज मधला अंतिम मॅच पहिल्या फेरीतील अंतिम मॅच कडे वळतोय. टॉस जिंकल्यानंतर आपण बघतायत कैलासवासी आतिश भोईर 11 साई केळवा रोड संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना आपल्याला बघायला मिळतोय. देवेंद्र यांच्या माध्यमातून आपण ऐकलं की खूप चांगल्या गोड आठवणी आम्ही आतिश यांच्या साठवलेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. काही फीत प्रत्येकाच्या डाव्या बाजूला आपण बघतोय. साई केळवा रोड संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना दिसतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अक्षय गवळी एक विस्फोटक फलंदाज या नावाची चर्चा आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. कौशिक आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन समोर अक्षय गवळी सारखा एक विस्फोटक बॅटर म्हणून बघायला मिळतोय. संघबांधणी काही प्रवीण 11 केळवा संघाची जबरदस्त बघायला मिळते आणि त्यांचा भरोशाचा फलंदाज आता ऑन स्ट्राईक वरती आपण बघतायत. 9 सेकंडकडे शुभम आहेत आणि गोलंदाजी मध्ये पहिलं चेंडू घेऊन कौशिक. पहिला चेंडू अलॉंग विथ द कार्पेट खेळला गेलाय. चेंडू वेगानं कॉर्नरला ट्रॅव्हल करतोय. सिंगल कंप्लीट झाले. इथे मात्र टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही या विभागातील नामवंत संघ आहेत आणि एक जबरदस्त संघर्ष आपण धनंजय मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. आमच्या समवेत धनंजय पाटील जॉईंट होत आहेत. वेलकम धनंजय, आपलं हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. थोडा वेळ मैदानाच्या मध्ये यापूर्वी गेलो तर तो टेक्निकल थोडा इश्यू झाला होता. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर कैलासवासी प्रवीण 11 केळवाचा संघ आहे, तो तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला काही आतिश 11चा संघ आहे, तो सध्या तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय कौशिकच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत बॉल आपण पाहिलं तर फील्ड केलाय तोपर्यंत एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पहिला हलकासा बॉल हातामधून निसटला आणि त्याचा फायदा हा मैदानाच्या मध्ये डबल मध्ये घेतलाय. या डबलनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3 वर स्थिरावले. याच्यानंतर आपण सेकंड राऊंडचा पहिला मॅच खेळणार आहोत. दोन्ही एडवन गावाला बिलॉंग करणारे संघ आपल्याला बघायला मिळतील. आणि आशापुरी एडवन संघाच्या विपक्ष हर हर महादेव एडवन संघ 5 षटकांचा मॅच असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे, याची नोंद असू द्या. पुढील चेंडू कौशिक ओफिंगर रोल केले होते. इनफिल्डवरनं पिच करताय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. स्वीपर कव्हर्स मध्ये सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाबेचा अटेम्प्ट यशस्वी बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने आकार घेताना 5 वरती पोहोचते. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते शुभम यांच्याकडनं. लेफ्ट हँड बॅटर आहेत. प्रमोट केले गेले शुभम यांना एक संधी आहे एबी ट्रॉफीच्या माध्यमातून एक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपला इंटेंट क्लिअर करण्याची.
आणि इथे सुंदर टायमिंग ऑन साइडला परफेक्ट शॉट सिलेक्शन बघायला मिळते. लॉंगनच्या डोक्यावर येतोय शुभमच्या बॅटमधनं षटकार. पाहायला मला सरळ बॉलला मात्र पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लोअर फुल टच बॉल त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय बॉल. वन बाउन्सने चौकार. धावसंख्या 4 फ्लाय झाले. 15 वरती पोहोचते. एक विस्फोटक स्टार्ट, इनक्रेडिबल स्टार्ट बघायला मिळतोय शुभम कडनं. ओव्हर केलंय हलकासं. सिंगल कंप्लीट होते. गॅप शोधला गेलाय. वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषेच्या जवळ. चेंडूला फील्ड करताय तदबर तिसऱ्या धाबेचा टीम आणि 3 धाबा परिपूर्ण करताना अक्षय गवळी डेंजर एंड कडे वेगानं आले होते. 3 धाबा कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 118. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पंच मात्र चेक करतायत की चौकार आहे की 3 धाबा. चेक केलं जाईल या ठिकाणी. चौकार आहे की सेव्ह केलेला आहे ते बघणं गरजेचं राहणार आहे. अक्षय आणि शुभम ही जोडी आहे. काही प्रवीण 11 केळवा संघाचे 2 मोठे शिलेदार ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे आणि खूप मोठं टॅलेंट आहे. अक्षय गवली एक विस्फोटक नॉक खेळणारे आणि शुभमची जी साथ त्यांना मिळते अद्वितीय साथ. एक ब्रिलियंट स्टार्ट बघायला मिळतोय. खूप चांगले एफर्ट्स लावले गेले आहेत. पण बघतायत थर्ड अंपायर चेक करताना या ठिकाणी की चौकार आहे की सेव्ह केलं गेलाय चौकार. एकंदरीत जर आपण बघितलं बघूया 18 स्कोर कार्ड दाखवते. चौकार आला तर 19 होईल कारण 15 धावा होत्या. जर इथे मात्र स्टॉप सेव्ह झाला असेल तर 18 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळणार आहेत. ज्यावेळी तो स्पर्श झाला त्यावेळी स्पर्श झालाय का नाही या गोष्टी पंचाने पाहण्याचा प्रयत्न केला आणि मेगा स्क्रीनवरती तुमचे डिसिजन येत आहेत. पंच थर्ड अंपायरचं डिसिजन आहेत इट्स अ फो चौकार. कारण बॉडीचा स्पर्श किंवा तुम्ही बॉल अडवत असताना बाकीच्या सर्व काही गोष्टी त्या पाहणं गरजेचं असतं आणि पंचाने मात्र डिसिजन आपल्यापर्यंत कळवलायत. चौकार आलायत धावा फलकावरती 19. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहे. स्टार्ट खूप चांगली झालंय. आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन बघायला मिळतंय आणि न्यूमॅन संदेश येत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील. संदेश 19 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर स्टार्ट. टायमिंग लावलं गेले याची नोंद असू द्या. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण होणं गरजेचे आहे. संदेश जर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं आपली परिपूर्ण झाली नाहीत तर मात्र 38 सर्कलमध्ये 6व्या षटकामध्ये खेळाडू एक्स्ट्रा बघायला मिळणार आहे. फलंदाज अक्षय गवळी या ठिकाणी बॅक टू द डगआउट. मोठा आदरा बसतोय. संदेशला मिळते पहिली सफलता. पहिला ब्रेक थ्रू देताना मिस्टर संदेश आपल्या संघाला संदेश देत आहेत की तुम्ही योग्य हातामध्ये चेंडू दिलाय. नयन कोणाला कुपन हवे असतील आमचे मेंबर्स आपल्यापर्यंत येत आहेत. 20 रुपयामध्ये कुपन्स असणार आहेत आणि कूलर आपल्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून दिला जाईल. 19 वरती पहिला धक्का लागलाय. अक्षय गवळी बॅक टू द डगआउट. न्यूमॅन साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये 99 बॅटर दाखल झाल्यात. 19ला 1 आतापर्यंत कंडिशन. आज जवळपास आपण 8 संघ पाहिल्यात. 8 संघापैकी 5 संघ जे होते ते 5 संघ कळवाच्या परिसरातील होते. कळवा मायकोप हे संघ होते. 3 संघ
ज्यामध्ये एक मंगलमूर्ती विराटांचा संघ होता जो त्रिश नावाने उतरला आणि 2 संघ एडवन गावचे होते. म्हणजे 8 संघापैकी 3 संघ जर आपण पाहिलं तर एडवनचे 2 संघ, एक संघ आपण पाहिला तर विराटांचा जो मंगलमूर्ती विराटांचा संघ पाहिलात आणि 5 संघ या आपल्या आजूबाजूच्या परिसरातीलच पाहायला मिळाल्यात. संदेश तयार. सध्याचा पुढचा बॉल आपण पाहिला तर अगदी चांगला बॉल पाहायला मिळाल्यात. पंच अगदी त्या ठिकाणी मात्र एक चांगल्या बॉलची घोषणा करतायत. डट बॉल येत आहेत, निर्धाव चेंडू येतात. मागच्या षटकामध्ये ज्या रन आल्यात ना त्या वाचवण्याचा प्रयत्न सध्या संदेश करतायत या ओव्हरमध्ये. खूप चांगला साथ देताना संदेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि संदेशला लेंथ लाईन मेंटेन करताना आपण बघतायत. साहिल पाटील बॅटला स्विंग करतायत. मिडविकेटला चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. एकदम कंप्लीट झालंय आणि 20 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजी आहे. टाळ्यांचा गजर फिल्डिंग टीमकडे बघायला मिळतोय. काही अतेश भोईर 11 साई केळवा रोड संघ आपण बघतायत. जो क्षेत्ररक्षण करतोय टॉस जिंकल्यानंतर. आणि एकंदरीत जर पहिल्या हाफमधील 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 20 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 3 बॉल महत्वाचे असतील. किती धावांपर्यंत जाणार? 6 षटकांचं क्रिकेट आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना, त्याच्यानंतर सेकंड फेरीतील पहिला मॅच रंगेल. फटका छान खेळलाय. प्रॉपर टायमिंग सहित बॉलला फेकून दिलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या पार येतोय खणखणीत एबी ट्रॉफी सिक्सर. फ्लाय झाले. भरपूर हाफ ट्रॅक चेंडू होता. शुभमकडे भरपूर वेळ होता आणि त्या वेळेला चांगल्या धावेमध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या 6 फ्लाय होताना 26 वरती पोहोचले. आज शुभम चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग करत आहेत आणि योग्य वेळी 4 झालेले आहेत. काही प्रवीण 11 केळवा संघासाठी एक जमेची बाजू आहे की त्यांचा हार्ड हिटर बॅटर चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. पुढील चेंडू आपल्याला दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. थोडासा चेंज ऑफ द पेस करण्याचा संदेशांचा प्रयत्न वाईड बॉलचे संकेत देत आहेत. एक्स्ट्राच्या रूपानं सिंगल नोंद केली जाईल आणि 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ असताना. एक्स्ट्रा धावे असताना संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 27च्या जवळपास पोहोचलाय. पुढचा बॉल खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला त्या बॉलला. अगदी बॉल चालला बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती पुढे आला. फिल्डिंग केल्यात. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डबल तिथे कंप्लीट होईल अगदी इझिली आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 29-29 धावा. काही प्रवीण 11 केळवा या संघाची धावसंख्या. एक सुंदर बॅटिंग बघायला मिळते शुभम यांची. एक मॅच्युअर इनिंग ज्याला आपण म्हणतो ना, आक्रमकता आणि संयम यांचा जो समन्वय आहे तो जबरदस्त बघायला मिळतो आणि मेरिटवरती खेळतायत. जमेची बाजू आहे. क्लास 1 क्रिकेट शुभमच्या माध्यमातून. फॅन्सी शॉट खेळला गेलाय. सुंदर फिल्डिंग स्लिप पॉइंट मध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आदित्य जबरदस्त फिल्डिंग. 4 धावा सेव्ह करताना गोलंदाजाचा आत्मविश्वास परत मिळवून देणाऱ्याचं नाव आहे मिस्टर आदित्य. 2 षटकं परिपूर्ण आहेत. 14.50च्या सरासरीने धनंजय 29 झालेले आहेत. फाउंडेशन सुंदर बिल्ड झालंय. कॅरी कसं केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालं श्री परेश महादेव घरज साहेब यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक श्री उदय महादेव पुरंदरे साहेब यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक जे आपण पाहिलं होतं अगदी मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला त्याची पारितोषिक आहे ती मात्र देण्यात आलेली आहेत. मग खास करून आपण पाहिलं तर मंगेजी पंडित साहेब यांच्या माध्यमातून ते देण्यात आलं होतं. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक श्री भूपेंद्र वर्तक साहेब. 5वं पारितोषिक श्री चेतन सुभाष गावड साहेब यांच्या माध्यमातून आणि 6वं पारितोषिक श्री रामविलास सिंह साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. या आपण तिसऱ्या षटकाकडे वळूयात जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर मयूर आल्यात मैदानाच्या मध्ये. पहिल्या 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा स्कोर कार्डवरती जवळपास 14.50च्या सरासरीनं त्या मात्र 29-29 धावा घेतल्या आहेत. येणारे 4 षटकं मैदानाच्या मध्ये तितकीच महत्वाचे आहेत. या 4 षटकांमध्ये पाहूयात किती धाब्यांपर्यंत मजल मारणार. लकी ड्रॉचे कुपन्स काही वेळ तुमच्याकडे आहेत. तुम्ही अगदी ते घेऊ शकतायत. अन्यथा काहीच वेळामध्ये तो लकी ड्रॉचा विजेता कुठला आहे कोणाला अगदी तो आपण मात्र पाहिलं तर कूलर भेटेल हे देखील काही वेळामध्ये मात्र अगदी ते स्पष्ट होईल. त्यामुळे विनंती असेल भाग्यवान विजेत्यांना
अगदी 20 रुपयाचं जे तिकीट्स आहे ते तुम्ही खरेदी करा आणि त्यामध्ये भाग्यवान विजेत्यांना सध्या गरमी सुरू आहेत, उन्हाच्या सत्रही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहेत आणि त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून एबी ग्रुपच्या वतीनं तुमच्यासाठी कूलर तिथं दिलं जाणार आहे. स्लोवर वन बॉल बॅटला स्पर्श झाला हे तर प्रथम दर्शनी दिसलं होतं. साहिल अगदी त्याचंही बोट त्यानेही सांगितलं की हो माझ्या बॅटला लागलंय. खेळाडूवृत्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण त्यानं मैदानाच्या मध्ये पेश केलंय. गती परिवर्तन करत असताना मयूरनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. न्यूमॅन प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मयूरचा व्हेरी फर्स्ट बॉल तिसऱ्या षटकातील विकेट घेत या ठिकाणी ब्रेक थ्रू देण्याचं काम करतायत. एक सुंदर कामगिरी मयूरच्या माध्यमातून बघायला मिळते आणि प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 29 वरती 2. प्रथम बॅटिंग करताना काही प्रवीण 11 केळवा संघ आपण बघतायत. त्यांच्या विपक्ष काही आतेश भोईर 11 साई केळवा रोड फिल्डिंग करताना आपण संघ बघतोय. एक सुंदर बॅटल मयूरची जी गोलंदाजी आहे फिंगरचे रोल करतायत. सुंदर लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू ते हाताळताना बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू कांद्याचा जोर लावण्याचा प्रयत्न हाफ ट्रॅगर होता. प्रॉपर फुल केलाय चेंडूला आणि ओव्हर मिड विकेटचा ठोकलाय षटकार. थँक्यू. लाख मोलाची स्पर्धा अगदी 3 लाखाचा भव्य दिव्य असं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल आणि कुठला संघ असेल कुठला त्या टीमचा खेळाडू असेल जो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावेल भरपूर साऱ्या गोष्टीवरती लक्ष या संपूर्ण एबी ट्रॉफीच्या वतीनं आपण देतोय. 35-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या मयूर तयार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर अगदी बॉल हाताळण्याचा प्रयत्न थोडा दूर टाकला त्याच्यावरती मात्र आपण पाहिलं तर दर्जेदार फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय प्रीतमच्या बॅटमधून. टेक्निकल साऊंड सिस्टम दर्शवणारी बॅटिंग आणखीन एक चौकार. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. हाफ ट्रॅकर चेंडू आहे. कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठल्याही जागेमध्ये खेळू शकला असता फलंदाज आणि त्याने क्षेत्र निवडले. डीप थर्डमॅनला चौकार आलाय. भरपूर आकुटप्प्याचा चेंडू. मयूरचा व्हेरी फर्स्ट बॉल विकेट मिळाला आणि तदनंतर दिशाहीन चेंडू इथे बघायला मिळतात. हाफ ट्रॅकर फलंदाजाला धावांची लयलूट करणारे चेंडू या ठिकाणी ते हाताळतायत. बघूया चौथ्या चेंडूमध्ये कमबॅकिंग होईल का. 39 वरती 2. मयूर आपल्या स्पेलमधला चौथा चेंडू घेऊन मार्गस्थ होताना प्रथम चेंडू जो हाताळला गेला एक सुंदर गोलंदाजी आणि तदनंतर त्याच्यावरती काउंटर अटॅक फलंदाज आपण बघतायत प्रीतम कडनं. 2 चेंडू 10 धावा प्रीतम खेळत आहेत आणि ते मिस टाइम शॉट चेल घेण्याची नामी संधी आले आणि आदित्य यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. आणखीन एक धक्का लागतोय. खूप चांगली गोलंदाजी. चांगल्या लेंथ लाईनला जर तुम्ही पिचिंग केलं एक्युरेसी तुमच्याकडे चांगली असेल तर तुमच्या अगेन्स्ट शॉट मारण्यासाठी प्रयत्न भरपूर करावे लागतील. परंतु जर तुम्ही आकुटप्प्याचे चेंडू टाकतायत तर कुठलाही फलंदाज तुम्हाला कुठल्याही रिझनमध्ये खेळू शकते आणि ते 2 चेंडूवरती बघायला मिळालं. कमबॅकिंग चांगली झालेली आहे. खूप चांगलं कमबॅकिंग आपल्याला पाहायला मिळालं. परंतु पुन्हा आम्ही त्याच गोष्टीची विनंती प्रत्येकाला करतो. इथे मॅच पाहण्यासाठी आनंद घेण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्ग आपले लाडके प्रेक्षक वर्ग आहेत. हो अजून देखील तुम्ही त्या ठिकाणी आपले कुपन घेऊन मेंबर फिरतायत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. निहिल आणि त्यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी अगदी ते कुपन्स घेऊन येत आहेत. त्यामुळे 20 रुपयामध्ये कुपन आहेत. भाग्यवान विजेत्यांना कूलर जिंकण्याची संधी आहेत. प्रेक्षकांची देखील काळजी घेतली आहेत. आयोजकांनी एबी ग्रुप ट्रॉफीच्या वतीनं आपल्या प्रेक्षकांची काळजी घेण्यात आल्या आहेत. या अगदी 3-4 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये आपण म्हणूया ते कूलर आहेत. पण शेवटचे जसे दिवस येतील मग तसं भाग्यवान विजेत्याला ती बायसिकल जिंकण्याचे चान्सेस देखील असणार आहेत.
फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. मैदानाच्या आतमध्ये येत्या श्रेणी पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती आदेशच्या बॅटमधून जणू काही आदेशच दिलाय. षटकार. मयूरांचे 3 चेंडू जे आप ट्रॅकर होते त्याच्यावरती धावांचा पाऊस पडतोय आणि जी सुंदर लेंथ लाईन मेंटेन केली होती त्याच्यावरती विकेट आपण बघतायत. म्हणजे तुमची लेंथ भरपूर महत्वाची आहे, तुमची लाईन ही भरपूर महत्वाची आहे. पुढील चेंडू याही वेळेला मिस टाइम खेळल्यात. बघूया. एस नो टेकन. म्हणजे 3 आखू टप्प्याचे चेंडू त्याच्यावरती 6 4 आणि 6 आणि आपण बघताय 3 विकेट सुद्धा आलेले आहेत. एकंदरीत 16 धावा खर्च झालेले आहेत परंतु 3 विकेट माघारी परतलेले आहेत काही प्रवीण 11 केळवा संघाचे. पहा 3 ओव्हरचा खेळ संपला. 45 ला 4 विकेट आहेत. या षटकाची सुरुवात झाली विकेटने, एंड झाला विकेटनं. मध्ये आपण पाहिलं षटकार चौकार ते विकेट षटकार अशा पद्धतीने हे षटक आहेत ते मात्र पाहायला मला. मयूर यांचं जरूर 16 धावा खर्च केल्यात पण महत्वाचे 3 शिकार त्यांना या मैदानावरती केलेले आहेत. आणि लास्टचे 15 बॉलचा जरी तुम्ही ती टाइमलाईन पाहिली ना स्क्रीनवरती तरी देखील तुम्हाला त्याच गोष्टी दाखवत आहेत. इथे 6 4 4 विकेट डॉट 1 6 वाईट डबल डॉट विकेट 6 4 विकेट 6 विकेट. म्हणजे विकेटचा कॉलम जो आहे ना तो तुम्हाला सलग इथे 4 वेळा दिसला आहे. सिक्सर जवळपास आपण पाहिलं तर तेही 4 आले होते. 3 बाउंड्रीज आल्या होत्या. डॉट बॉलचा जो पराक्रम व्हायला हवा ना तो तितका झालेला नाहीये. एकंदरीत जर आपण बघितलं 3 विकेट आले जमेची बाजू आहे परंतु 16 रन्स आलेले आहेत. बॅटिंग टीमलाही त्याचं नुकसान नाही आहे आणि 45 झालेले आहेत. नवीन गोलंदाज तुषार येतोय. त्रुशाल न्यूमॅन त्रुशाल गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. त्रुशाल 15च्या सरासरीने 45 झालेले आहेत. याच पद्धतीने धावा आल्या तर 90 धावांचा प्रोजेक्टेड स्कोर बघायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करा. काय आतेश भोईर 11 साई केळवा रोड प्लस विनंती आपण लवकर फील्ड अरेंज करायची आहे. त्रिशाल न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. एबी ट्रॉफीचा यंदाच्या 5व्या पर्वामध्ये आपण दुसऱ्या रजनीमध्ये आहोत. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित बहुआयामी आणि या स्पर्धेचं जे प्रथम पारितोषिक आहे ते 3 लाख रुपये प्रथम पारितोषिक आपण बघतायत. आणि त्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम टेनिस क्रिकेट विश्वातील एक अद्वितीय टुर्नामेंट म्हणून एबी ट्रॉफीचं वर्णन सातत्याने आपण करतोय. पुढील चेंडू त्रिशाल आपल्याला गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि 46 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 45 बनवले आहेत. पुढच्या 3 ओव्हरमध्ये जर 45 झालं तर 90 होऊ शकते. पण दुसऱ्या बाजूला लेट आतेश 11 म्हणजे कैलासवासी आतेश 11चा प्रयत्न आहे. तर 3 ओव्हरमध्ये 45 नाही किमान 3 ओव्हरमध्ये 30च्या जवळपास म्हणजे 70च्या जवळपास थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पुण्याला सर्वांचं लक्ष केंद्रित तिथेच करतोय. लकी ड्रॉचे कुपन तुमच्यापर्यंत येत आहे. ती शेवटची संधी आहे कारण त्याच्यानंतर लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. त्याच्यामुळे ही शेवटची संधी आहे. तिथून आमचे जे मेंबर्स फिरतात त्यांच्याशी संपर्क साधा. 20 रुपयामध्ये कूलर जिंकण्याची नामी संधी ही तुमच्या समोर असणार आहेत. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले होते. कॅचवरती प्रयत्न खूप चांगला होत आहेत पण कॅच कॅरी नाही करू शकले. क्षेत्ररक्षक मयूर आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला प्रयत्न होतात. प्रयत्नांती परमेश्वर सातत्याने म्हटलं जात आहे. कठीण प्रयत्न तुम्ही मैदानाच्या मध्ये करा त्याच वेळी तुम्हाला ते यश प्राप्त होऊ शकतं आणि तो प्रयत्न मयूर याने दाखवला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथून जर कमबॅकिंग करायची आहे काही आतेश भोईर 11 साई केळवर रोड संघाला विकेट घ्यावे लागतील आणि इथून जर चांगली पार्टनरशिप झाली ना तर काही प्रवीण 11 केळवा संघ एका चांगल्या दिशेने वाटचाल करेल. त्यासाठी दोन्ही फलंदाजांना इथे एक चांगली भूमिका आहे आणि गोलंदाजाची भूमिका ही प्रचंड महत्त्वाची राहणार आहे. भरपूर चांगला चेंडू आहे. पिच केला गेलाय. लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट होते. 30 सर्कलच्या बाहेर जस्ट पिच बघायला मिळतोय. एकदम परिपूर्ण जंटली पुश केला गेला. रिचचा एक हलकासा वापर बघायला मिळाला सिंगल रनसाठी. धावसंख्या 48 वर आपण बघतोय. बरोबर 3.3 चेंडू देखील संपला. 48 ला 4 ही आतापर्यंत कंडिशन
अजून 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. हे षटक आतापर्यंत खूप चांगलं आहे कैलास वसे आतिश इलेव्हन संघासाठी, कारण 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या त्रुशालनं. गती परिवर्तन व्हॉट अ बॉल. अपील झाला, तितका आत्मविश्वास तितका कॉन्फिडन्स तर नाहीये, परंतु काय बॉल टाकलायत पहा. पुन्हा दा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पडल्यानंतर तो बाहेर निघाला. व्हॉट अ बॉल बाय त्रुशाल. अपील झाली होती तिथे पाठीमागे. पुढील चेंडू चांगली कमबॅकिंग करताय त्रुशाल. गरज आहे संघाला डॉट बॉलची. वेग जास्त देण्याचा प्रयत्न, हाफ ट्राय करत डाऊन द ग्राउंड खेळतायत. 1 बाउंड चेंडूला फीड करतील. तद्वर दुसऱ्या धाबेसाठी वेगानं गेलेत. डेंजर इन कडं, नॉन स्ट्राईक इन कडं 2 धावा परिपूर्ण. 5-0 संघाची हाफ सेंचुरी. 50 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत. नक्कीच अजित सर, त्याच गोष्टीची चर्चा मैदानावरती आहे. तुम्ही फिल्डिंग पोझिशन कशा पद्धतीने सजवतायत, कारण लॉंग ऑन लॉंग ऑफ अगदी तुमचा तो खेळाडू आहे तो थोडा वायडिश दिसतोय मैदानाच्या मध्ये. दोन्ही खेळाडू जर पाहिले ना तर थोडे वायडिश होते आणि त्याचा फायदा. आता लॉंग ऑफचा खेळाडू आहे तो प्रॉपर अगदी आपण पाहिलं तर तो सजवण्यात आलेला आहे. म्हणजे ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन असतात. पुढचा बॉल बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही त्या ठिकाणी. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बरोबर ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. 4 धावा धाव फलकावरती. 50-50ला 4 ही आतापर्यंत कंडिशन. कुपन आम्ही काही वेळामध्ये या ठिकाणी ओपन करणार आहोत आणि हे सर्व ऑन स्क्रीन आहेत. हे सर्व ही मंडळी आहेत त्या ठिकाणी अगदी फिरतायत. लकी ड्रॉचं कुपन घेण्याची तुमच्या समोर संधी असणार आहेत. तुमच्या जवळपास आल्यात. एकतर संधी अशी नसते, तुम्हाला कुठेतरी एखाद्या ठिकाणी स्टँड असतो अजित सर, तिथे तुम्हाला ते येऊन कुपन घ्यायचे असतात. पण ही मंडळी तुमच्या जवळ येते आणि जवळ आल्यानंतर तुमच्यासाठी ती संधी आहे, ती कुपन घ्या. काही वेळामध्ये आम्ही तो भाग्यवान विजेता त्यांचं नाव या ठिकाणी घोषित करणार आहोत. सवलतो आपण मॅच कडे 5 धावांचं षटक राहिले. कमबॅकिंग खूप चांगली राहिले. फक्त 5 धावा त्रुशालनं दिल्या आणि इथून आपण बघताय की एका बाजूने शुभम आहेत. 10 चेंडू 28 धावांची एक जबरदस्त गेम चेंजिंग इनिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आता प्रवीण 11 केळवा संघाचे वाढलेले आहेत. शेवटचे 12 चेंडू शेष आहेत आणि काय असेल त्यांचा इंटेंट. पुढील चेंडू कौशिकच्या व्हेरी फर्स्ट बॉलला काय टायमिंग केलंय. व्हेरी गुड शॉट ज्याला म्हटलं जातं. एक अप्रतिम ग्लान्स बघायला मिळालाय. चेंडू फाईन लेगला डॉमिनेट करत स्टंड अँड डिस्पॅच आउट ऑफ द पार्क जातोय. षटकार धावसंख्या अब तक 56 वरती पोहोचलंय आणि वैयक्तिक 34 धावांवरती खेळताना आपल्याला शुभम दिसत आहेत. 11 चेंडू 34 धावांची इनक्रेडिबल इनिंग ते मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. म्हणजे मागच्या षटकामध्ये तर 5 धावा आल्या, तो दबाव आता कुठेतरी थोडा कमी करण्याचा प्रयत्न झालाय षटकारानं. मागे जे षटक हाताळलं होतं ना, खास करून आपण पाहिलं तर त्रुशालनं फक्त 5 धावेच हाताळलं. त्यावेळी अजित सर आपण म्हटलं होतं की बाबा 3 ओव्हरमध्ये 45 केल्यात, पुढच्या 3 ओव्हरमध्ये 45 बनवणार की 45च्या आतमध्ये रोखणार, ह्याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कौशिक समोर पुन्हा आपण पाहिलं तर शुभम तयार होत आहेत. स्कोर कार्डवरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिले तर अब तक 56, 56ला 4 येतापर्यंत कंडिशन. पुढचा बॉल, हो व्हॉट अ शॉट. फटका चांगला खेळला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. शुभमची एक आक्रमक खेळी मैदानाच्या मध्ये आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. एक थोडा चुकीचा शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, शॉट चांगला होता परंतु तो मात्र कन्वर्ट नाही करू शकले आणि शुभम यांना मैदानाच्या बाहेर जावं लागत आहे. विकेटचं पतन. प्रतीकने सुंदर झेल घेतलाय आणि ते मात्र शुभम जे विस्फोटक खेळी साकारत होते मैदानाच्या चौफेर ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या, तो मात्र माघारी परतलाय. एक चांगली संघबांधणी बघायला मिळते आणि हा संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात त्या वेळेला आमचे मित्र स्वप्नील किनी यांचं एक योगदान असतं. या संघासाठी सातत्याने ते उभे राहत असतात आणि तेही मॅचचा आनंद घेताना आपण बघतोय, त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. न्यूमॅन उदय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. उदय दाखल झालेले आहेत. चौकार षटकारांचा उदय मात्र ते आपल्या बॅटमधून करतील का, हा एक प्रश्नचिन्ह इथे मनामध्ये घर करतोय. त्याचं उत्तर तुम्हाला इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. 5 विकेट गेलेले आहेत. इथून जर काय आतिश 11 साई केळवा रोड संघ आणखीन 1-2 विकेट घेत आहेत तर परतीचा त्यांचा जो रस्ता आहे तो प्रशस्त बघायला मिळणार आहे. एक चांगली कमबॅकिंग बघायला मिळणार आहे.
इथून जर 2-3 मोठे शॉट आले तर एका स्टीप टार्गेटकडे त्यांना जावं लागणार आहे. बघूया, कौशिक तयार होत आहेत, विकेट मिळालाय परंतु समोर उदय आलाय. त्यांची बॅटिंग खूप चांगली आहे आणि एक वर्ष टेनिस क्रिकेट साठी एक सुंदर आक्रमक बॅटर, अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करणारा उदय हा स्ट्राईक वरती आपण बघतोय. अप्रतिम, फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि तिथेच त्यांचा इरादा विकेटमध्ये परिवर्तन झालाय. थोडीशी ताकद जनरेट केली असती, एक पिकअप शॉट जर खेळले असते कदाचित आपण बघतोय लॉंग ऑफ लाईक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह जर खेळले असते षटकार आला असता. फक्त टच केला आणि इथे मात्र उदय आले आणि उदय आउटही झाले. कम ऑन नयन. चांगली राहिले, प्रभास खूप चांगला राहिलाय. प्रत्येक जण आपली जिम्मेदारी हँडल करत आहेत आणि ज्याला आपण आर्किस्ट्रेट परफॉर्मन्स म्हणतोय तो देण्याचा 100% प्रयत्न सुरू आहे. नाही, प्रयत्न 100% सुरू आहे. दुसऱ्या बाजूला केलसोसे आतिश 11 जो कमबॅक केला ना, पाठीमागच्या काही बॉलवरती जो कमबॅक केला तो कमबॅक हवा होता. कारण जे धावफलक 6 षटकांमध्ये काही प्रवीण 11 केलवा संघाला दिसत होतं ना 80च्या जवळपासचं, त्याने पाहिलेलं ते स्कोरबोर्डवरती जे लक्ष होत आहेत पण ते थोडं कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्याचं कारण 6 विकेट म्हणजे 56 झाले आहेत, पण 56च्या पुढचा जो कॉलम दिसतो 6 विकेटचा, सध्या ट्रिक वरती गोलंदाज, हॅट्रिक वरती होता गोलंदाज, परंतु फटका खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने, तिथेही डॉट बॉल आला आहेत. आणि अशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये जर गोलंदाजी सर झाली ना तर तो कमबॅक मैदानाच्या मध्ये दिसतोय. तृषालनं जी ऊर्जा निर्माण केली आणि त्यानंतर कौशिकनं जी कमबॅकिंग केली आहे, कुठेतरी अननेसेसरी शॉट केले शुभम आणि तदनंतर परतीचा जो मार्ग आहे तो खूप चांगला राहिलाय. आतिश 11 साई केळवा संघाचा मागची मॅच आपण जी बघितली उज्ज्वल संघ मथानेच्या विपक्ष हर हर महादेव एडवण संघाची, तिथेही जर आपण बघितलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये संघ होता परंतु गोलंदाजी मार्गवर जाबेद सर आले, त्यांनी जी कमबॅकिंग केली आणि त्यानंतर जलतरेचा जो विस्फोटक नॉक गेम चेंजर इनिंग जी आपण बघितली आणि तो संघ विजयी झाला. त्याच्याच काहीतरी अशा आठवणी क्षणक्षेत्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुढचा बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं आणि बॉलला मात्र सरळ पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर मध्ये कन्वर्ट. या षटकाची सुरुवात झाली सिक्सरनं आणि एंड केला सिक्सरनं. जसं मागच्या षटकाची सुरुवात झाली होती विकेटनं, शेवटी विकेट घेतला होता. आता सुरुवात षटकारानं केली आणि एंड केला षटकारानं. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 62, 62ला 6 विकेट. डीजे रुचीच्या बॅटमधनं षटकार आलाय आणि रुची ज्या ज्या वेळेला फॉर्म मध्ये असतो आणि तो जेव्हा टच मध्ये असतो तेव्हा मात्र धावांची बरसात नेहमी बघायला मिळते. षटकार आलाय, धावसंख्या 62 वर पोहोचले. आता अंतिम 6 चेंडू आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर बघूया कुठल्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. तृषाल आलाय ज्याने ऊर्जाचा स्रोत निर्माण केला, कम बॅकिंगसाठी पोषक वातावरण निर्माण केलं, एक परफेक्ट ॲटमॉस्फेरिक क्रिकेट ज्याने हाताळलं, इकॉनॉमिकल षटक हाताळताना जी कामगिरी त्याने केली त्याच गोलंदाजाला बोलवलंय तृषालला. समोर आपण रवींद्रला बघतोय. रवींद्र एक आक्रमक फलंदाज आहेत, अनेक मॅचेस खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आणि एक युवा फलंदाज म्हणून रवींद्रची कामगिरी किती चांगली राहणार आहे तिथे मात्र सर्वांचं लक्ष राहणार आहे. तृषालच्या अगेन्स्ट रवींद्र यांच्यातलं जे बॅटल आहे ना दर्जेदार बघायला मिळणार आहे. पुढील चेंडू तृषाल, उलटो असा आहे, चुकीला माफी नाही आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय. या ठिकाणी भव्य षटकार, धावसंख्या 6 फ्लाय होतोय. 68 वरती धावसंख्या पोहोचली आहे आणि टायमिंग प्रॉपर रवींद्रच्या बॅटमधनं येते हो 6. अजित सर पाठीमागच्या 20 बॉलचा खेळ म्हणजे एकूण 30 बॉलचा खेळ पाहिला होता. 30 पैकी 20 बॉलमध्ये 47 घेतल्या होत्या, पण पाठीमागचे जे 10 बॉल होते ना टाइम लाईन मध्ये तिथे फक्त 15 धावा आल्या होत्या. अडचणीमध्ये वाढ तिथे होती, पण पहिल्या बॉलवरती आता षटकारांना रवींद्रनं सुरुवात केल्यात.
म्हणजे मागच्या 11 बॉलमध्ये विचार केला तर 11 बॉलमध्ये आतापर्यंत 21 धावा आल्यात. आणि एकंदरीत जर आपण काही प्रवीण इलेव्हन केळवा संघाची जर बॅटिंग बघितली ना, तर जे शॉट खेळण्यासाठी संधी दिलेली आहे, हाफ ट्रॅकर असतील, फुलटॉस असतील, ओव्हरपिच असतील, त्याच्यावरती धावा त्याने प्रामुख्याने बनवलेले आहेत. त्याच गोष्टीचं कॅल्क्युलेशन मैदानाच्या मध्ये अगदी आता फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही ते करायचं आहे. कशा पद्धतीने बॉल टाकायचे सध्या धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय. तिथे आता एक गोष्ट मैदानाच्या मध्ये ती अजून समजत नाहीत, हा थ्रो करण्याची गरज होती का नाही, याच गोष्टीची सध्या चर्चा आहे. पंचांचा डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी वाईट बॉल आणि वाईट वरती 2 धावा ऍड. असं चेक केलं जाईल. बॅटला स्पर्श झालेला आहे. आपण पंच चेक करायचं आहे. अंपायर्स फिल्डिंग टीमनं चॅलेंज केले, आपण बघूया, चेक करूया. या ठिकाणी चेक केलं जाईल. वाईट बॉल, वाईट +2, 71, 71 धावा स्कोर कार्ड वरती आहे. येस, वाईट +2, कॅल्क्युलेट क्रिकेट. आपण थर्ड अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एकाहत्तर धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. त्रिशाल तयार होताना पुढील चेंडू. यावेळेला आपण बघतायत फटका फसलाय आणि झेल बाद बघायला मिळतोय. सुंदर झेल, फिल्डिंग खूप चांगली राहिली आहे. काय अतिशय 11 साई केळवा रोड संघाची. कौशिकने एक सुंदर झेल घेतलाय. थोडंसं फ्लॅट दिली होती, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता रवींद्र यांचा आणि फलंदाज या ठिकाणी बाद होऊन 7वा धक्का लागतोय काही प्रवीण इलेव्हन केळवा संघाला. थँक्यू. पहिल्या 2 बॉलचा खेळ पहिला तर पहिल्या 2 बॉलची कहाणी जवळपास पहिल्या 2 बॉलवरती तुषालच्या धावा आल्या होत्या. तर जवळपास 9, एक षटकार, एक वाईट, त्याच्यावरती डबल, जो अतिरिक्त थ्रो झाला होता. विकेट किपरने नाराजी व्यक्त केली होती पाठीमागे जो खेळाडू होता त्याच्यावरती देखील, की तो अतिरिक्त थ्रो करण्याची गरज होती नाही होती याची चर्चा होती. पण त्याच्यानंतर तुषालनं पुन्हा मैदानाच्या मध्ये कमबॅक केलाय. त्याचा उल्लेख केला की बाबा ऐशीचा तो विचार करतो सध्या कैलासवासी प्रवीण इलेव्हन केळवा, तर कैलासवासी आतेश इलेव्हनचा संघ विचार करतोय ऐशीच्या पार नाही जाऊ द्यायचं, किमान 80च्या आतमध्ये रोखायचं आहे. कारण जसा 81 धावेचा आज आपण एक पाठलाग पाहिलाय, 81चा पाठलाग आपण पाहिलाय, त्याच्यामुळे त्याही गोष्टीची सध्या चर्चा केली जात आहेत. प्रपोज सध्या स्ट्राईक एनवरती आल्यात. फटका खेळायचा प्रयत्न होता, चांगला बॉल मैदानाच्या मध्ये टाकलाय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी मात्र आता दिसत नाहीयेत. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. आतापर्यंत बॉल फेकून झाला 3 धावा दफलकावरती 71, 7 गड्यांच्या मोबदल्यात. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. यशापुरी एडव्हान्स संघाच्या विपक्ष हर हर महादेव एडव्हान्स संघ हा शेवटचा कॉल असणार आहे. जसं या ठिकाणी पहिला हाफ संपेल, आपण टॉस साठी या. पुढील चेंडू. ओहो, स्वीट साऊंड, गोड आवाज, ओव्हर मिड विकेट, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, षटकार आलाय. धावसंख्या 77, 7 गडी बाद. 7चा आकडा जादुई आकडा आपल्याला बघायला मिळतोय आणि तो म्हणतोय हम 7-7 है. 7-7 हे मैदानाच्या मध्ये अगदी कोण एकमेकाला साथ देणार याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण 77ला 7 धक्के लागले आहेत, 7 विकेट देखील मात्र तिथे आपण पाहिलं तर कैलासवासी प्रवीण इलेव्हन केळवा या संघाचे आपल्याला पाहायला मिळालं. 2 बॉल खूप महत्वाचे. थोडा पुढे टाकला बॉल आणि पुढे टाकलेल्या बॉलला या मैदानावरती तर थारा नाहीये. एबी ट्रॉफी आपण खेळतात, एबी ट्रॉफीमध्ये आपला बेस्ट जायचा आहे, आपला परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि परफॉर्मन्स देताना मैदानाच्या मध्ये सर्व काही गोष्टींची स्वतःची अगदी ती काळजी देखील घ्यायची आहे खेळ दाखवत असताना. पुढचा बॉल त्रुशालचा, आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता बॅट थोडी लवकर फिरलाय. फटका फसलाय, स्वतः त्रुशाल पोहोचलाय, त्याच्या हातामधून चेंडू निसटलाय. प्रयत्न मैदानाच्या मध्ये डबल धावेंचा झालाय. 2 धावा घेतल्यात, 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. आता 3री धाव घेत असताना मात्र
फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील, यात काही शंका नाहीयेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 2 ने वाढल्या गेल्यात आणि जाऊन पोहोचतात त्या 79 79 धावा. एकोणऐंशी स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू आणि रुचित आहे, ज्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार बघितलाय. 3 चेंडू 6 धावा त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघतोय. ओ चांगला फिरवलाय, पंच सांगतायत वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं 80 80 धावा स्कोर कार्ड वरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मागच्या काही क्षणामध्ये आपण 7चा फिगर बघितला होता, ते 8चा आकडा आपला अधिराज्य गाजवताना बघायला मिळतोय. 80 ला 8 विकेट आतापर्यंत कंडिशन. या इनिंगचा शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये असेल. तृषाल आतापर्यंत धावा खर्च केला, परंतु शेवटचा बॉल त्याला चांगला टाकायचा आहे. पाहूया कशा पद्धतीने टाकेल. ओर द विकेट, स्लोवर वन पिक केलाय. पिक करत असताना स्टँड मध्ये डिस्पॅच केलाय. बॉल चला बाउंड्री लाईनच्या पार आणि या षटकारानं स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर लगावण्यात आल्यात 86. 86 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलंय 87. 87 धावेंचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 87 कशा पद्धतीनं मैदानाच्या मध्ये कैलासवासी आतिश 11 संघ बनवेल हे देखील मैदानाच्या मध्ये पाहण्यासारखं असेल. आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत, तिथे केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन आपण या लगेचच आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाईल. तोपर्यंत एक संगीत घेऊया. डीजे खास करून आपण नयनदादा आहे त्या ठिकाणी उपस्थित, त्यांचं एक संगीत ऐकूयात. आपण टॉसला यावं ही विनंती आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर आई आशापूर एडवन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर हरर महादेव एडवन. धान्यपिकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. आदरणीय सतीश गरज साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन्स फिन टेल म्हटलंय आणि हेड आलाय. टॉस आहे तो हरर महादेवच्या संघाने जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहेत? क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ देखील एडवनच्याच गावातील आहेत. किती धावेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 60 ते 65 पर्यंत. पहिला मॅचचा परफॉर्मन्स पाहता या मॅच मधून अशा अपेक्षा कुठल्या खेळाडूंकडून असणार आहेत? आहे दादा, खेळतील ते. कसं एन्जॉय करतात एबी ट्रॉफी? खूप छान. थँक्यू सो मच. कमी शब्दात बोलतायत परंतु त्यांचे मनापासून धन्यवाद आहेत. टॉस जिंकले असते तर आई आशापूर एडवन संघाचं डिसिजन काय असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच खेळत असतं. आता बॅटिंग करायचे आहेत. गावातीलच संघ आहेत, एडवनच्याच गावातील संघ आहे. किती धावा त्यांच्या समोर बनवण्याचा प्रयत्न असेल? त्यांच्या पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्सनुसार आम्हाला तर धावा बनवायलाच लागतील, कारण की एकाच गावातले संघ आहेत. मग त्यामुळे आम्ही क्रिकेट चांगलंच खेळण्याचा प्रयत्न करू. आता भरपूर सारे समर्थक आलेत. आधी एडवन तुम्हाला सपोर्ट केला, त्याच्यानंतर त्यांना केलात. आता या मॅचमध्ये अगदी एडवनचे समर्थक कोणाला नक्की सपोर्ट करतील हा प्रश्न आम्हालाही आहे. असं काही नाही, क्रिकेटमध्ये हार जीत असते आणि स्पर्धा ही हारल्याशिवाय आणि जिंकल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे जे कोणी जिंकेल ते गावात जिंकणार आहे. गावात जिंकणार आहेत. कसं वाटतं एबी ट्रॉफीचं आयोजन खेळताना? किती एन्जॉय करतात? एबी ट्रॉफी तर आम्हाला खेळण्यासाठी खूप छान वाटते आणि दरवर्षी आम्ही इथे नवीन नवीन काही बघत असतो. आणि ह्या वर्षी सुद्धा हरेश्वर दादा किंवा अजय दादा सांगितलं त्यांनी काहीतरी सरप्राईज ठेवलं म्हणजे छानच असेल. थँक्यू सो मच. हे होते आई आशापूर एडवन संघाच्या कॅप्टन कुणाल. टॉसची कहाणी आपण पाहिली. टॉस पार पडला त्यावेळी हरर महादेव एडवनच्या बाजूनं टॉस त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. त्यांनी सांगितलं बाई हम
पहिले गेंदबाजी करेंगे. पहिला सुरुवातीला आम्ही क्षेत्ररक्षण करणार. बॅटिंगचा निर्णय घेतलाय आई आशापूर एडवन संघाने. आपण ही संपूर्ण स्पर्धा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून यूट्यूबला प्रसारित होताना पाहतायत, त्यांचा देखील मनापासून आभार आहेत. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने उत्कर्षजी पाटील धनसारचा एक गोड आवाज आपल्यापर्यंत जॉईन होईल. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद धनंजयजी पाटील सर. जाऊया मॅचकडे. आणि इथे खऱ्या अर्थानं रनचेजला सुरुवात होईल. एक मोठं टार्गेट सेट केले 87चं, 87 रन. चांगली मॅच. AB चषक आणि AB चषकाची रात्र दुसरी. आज सफाळे गटाला सुरुवात. आणि सफाळे गटाला सुरुवात होत असताना आज दमदार सामने आपण पाहिले, जिथे क्वालिटी क्रिकेट अनुभवायला मिळालं. 104 धावा देखील लागल्या. या मॅचमध्ये देखील तसंच काहीतरी दिसतंय. मोठं टार्गेट सेट केलं आणि आता त्या टार्गेटला 2 हात करण्याकरिता प्रतिस्पर्धी संघ दाखल झाल्यात. एका बाजूला कौशिक आणि या कौशिकच्या साथीनं अक्षय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अखिल. यष्टनच्या मागे अक्षय गवळी यांना आपण पाहतायत. एक जबरदस्त खेळाडू. सातत्याने केळवा परिसरातील या खेळाडूचा उल्लेख करण्यासारखा खेळ राहतो आणि तेच पाहायला मिळत आहेत. कॅप्चर बॉईज ही गँग आता पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेनं कुपन सेल करून ते आलेत. आणि त्या 11 वाजायची वाट तर बघितली. 12 वाजता त्या कुपनच्या इथे आपण निश्चित स्वरूपात कुपन ओपन करणार आहोत. आणि भाग्यवान विजेता तो खऱ्या अर्थानं 20 रुपयामध्ये आज कूलर घेऊन जाईल. आणि घरी गेल्यानंतर तो सांगेल की बस AB चषकाला गेलो आणि आता कूलर तर मिळाला. जिथे एका बाजूला साहिल चापके, एका बाजूला जीत पाटील, एका बाजूला नेहिल किणी, एका बाजूला साईप्रसाद पाटील, एका बाजूला जीत किणी. हे 5 दिग्गज एका बाजूला जर तपासून पाहिलं ना, तर येणाऱ्या काळात रावळेचं उज्ज्वल भवितव्य सगळ्या क्षेत्रात, जिथे आपल्याला हे 5 कलाकार बघायला मिळाले, ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी अथक परिश्रम केलेत. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आणि तदनंतर जर तपासून पाहिलं ना, तर सिंगल आली. म्हणजेच 2 बॉलचा खेळ परिपूर्ण संपला आणि रनसंख्या फलकावरती 1. गोलंदाज तयार. फटका चांगला खेळलाय. बॅकफूट पंच आणि ताकदीचा पंच. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. एक टार्गेट जे मोठं सेट केलंय ना, त्या टार्गेटच्या मागे तुम्हाला एका चांगल्या पद्धतीनं उतरावं लागेल, उभं राहावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ जो आपल्याला तपासून पाहतोय ना आपण, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग दाखवली आणि आता त्यांना उत्तर देत असताना सुरुवात टीट फॉर टॅट, जसेच तसे. जिथे आपण पाहू शकता या गोष्टी तुम्हाला दाखवून द्याव्याच लागतील. रनसंख्या जर तपासून पाहिली तर 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच 5. पुन्हा एकदा फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळाली. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाल्यात. कैलास आतिश 11चा संघ आपण पाहतायत. अगदी एक मोठ्या धाब्यांचा पाठलाग या ठिकाणी करतायत आणि एक मोठा फटकाल्यानंतर स्वतःला अगदी ते सावरू शकले नाहीत. ॲक्शन रिप्लेमध्ये जरी तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यांच्या अगेन्स्ट रणनीती आखलीत, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, तिथून बॅटरला अगदी ते रीच करण्यासाठी भाग पाडलं आणि त्या ठिकाणी मात्र ती विकेट आली. फलंदाज बाद झाले. पहिला धक्का आपण पाहिलं तर लेट आतिश 11 या संघाला मात्र लागत असताना आपण पाहू शकतायत. 4 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 5. पाठलाग तर मोठा आहे, पण मनाच्या अगदी मनामध्ये त्या गोष्टी देखील तुम्हाला ते ध्येय देखील ठेवावे लागतील की मोठी धावसंख्या देखील क्रिकेटमध्ये नेहमी पूर्ण केली जात आहेत. त्याच्यासाठी मात्र फक्त तुम्हाला लढावं लागत आहेत. तसं क्रिकेटचा खेळ नेहमी म्हणतात ना, लढाऊ वृत्ती तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी क्रिकेटमध्ये साध्य करू शकतायत. पॉसिबल अगदी सर्व काही आहेत. म्हणजे इम्पॉसिबल शब्द जर अगदी तुम्ही जवळून पाहिला ना, आय अगदी बाजूला केला, मध्ये ए टाकलात, ए ला एम जॉईन केलात, आय एम पॉसिबल. यावेळेचा बॉल पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेरची ती पिचिंग आहे.
नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर चैतन्य दाखल होत असताना पाहायला मिळालं. चैतन्य मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात आणि त्याच वेळी आपण पाहिलं तर हा व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला गेलात. एक्स्ट्रा रन आलात. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहिलीत तर 6 धावा. 6 धावा धावफलकावरती. यावाला चैतन्य महाले या फलंदाजासाठी सध्या अचूक गोलंदाजी होते. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने आला अखिलचा आणि त्यावेळेला चैतन्य थोडेसे त्रस्त दिसले. आता 5 बॉलचा खेळ संपतोय. 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 6 आहेत. गोलंदाज तयार. पंचांनी सांगितलं की नॉट आउट, जिथे आईट फॅक्टर मॅटर करणारी होती, फेकी खराब आली. षटक क्रमांक पहिलं लेग बाईटचे संकेत पंचांचे इथे पोहोचले. म्हणजेच आता जर तपासून पाहिलं ना तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर 7 रन ही सध्या स्थिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 87 धावेचा पाठलाग करायचा. 30 बॉल मध्ये रन करायचे आहेत. अजून जवळपास 80 धावा करायच्या आहेत. 80 धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अगदी तुमचे 100% ते मैदानाच्या आतमध्ये द्यावे लागणार आहेत आणि ते 100% कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दिले जातील तेही पाहण्यासारखं असेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतील. मिस्टर रवींद्र मैदानाच्या आतमध्ये आलात. सध्या या मॅचचा आनंद घेत असताना सफाले परिसरातील एक गोड असं व्यक्तिमत्व. सुरुवातीला पंचांच्या माध्यमातून चांगली कामगिरी, त्याच्यानंतर समालोचक म्हणून देखील एक चांगली कामगिरी करणारे आमचे जवळीक मित्रही म्हणूयात ते श्रीकांत भोईर सर सध्या या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी या संपूर्ण AB ट्रॉफीला शुभेच्छा दिल्यात. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार आहेत. तेही सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. सेकंड ओव्हर रवींद्र. पहिला बॉल अगदी फटका छान खेळलाय. बॉल चाललाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. वेगानं बॉलवरती चेंडू हातातून निसटले आहेत, परंतु तिथे मात्र शेवटी बॉल लढवलाय. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. एकदा की उत्कर्षाची बॉल हातामधून निसटला मैदानाच्या आतमध्ये ती मॅच निसटणार नाही याची काळजी देखील घ्यायच्या मैदानावरती. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय, सध्या धावसंख्याचा जर विचार केला तर 9 रने फलकावरती आहेत. AB चषकाची मात्र ही रात्र दुसरी आणि जिथे सफाळे गटाला सुरुवात झाली आणि एक दमदार सामने सध्या पाहायला मिळतात, जो तुम्ही नुकताच उल्लेख केला. श्रीकांत भोईर सर नुकताच जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक खूप चांगल्या पद्धतीने रात्रकालीन स्पर्धा तीही बघायला मिळाली. सुरुवात होते ती म्हणजे शिवनेरीनं ती रात्रकालीन एक स्पर्धा. तदनंतर मग AB चषकाचे वेळ लागतात आणि त्यामध्ये आता सध्या आपण पाहिली ती म्हणजे चिखलपाड्याचं जय महाराष्ट्राचं आयोजन. याही मला ऑन साईडला फटका खेळलाय आणि तो फटका खेळत असताना चैतन्याच्या बॅटमधनं दमदार चौकार. मोठं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेटचं ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करताना त्यावेळेला तुमची सुरुवातीची 2 षटकं धनंजयजी खूप महत्त्वाची असतात. त्याच जर धावा खोऱ्यानं वाढल्या तर मग ते मोठं टार्गेट आहे ते सर करण्यासाठी थोडंसं एक आणखीन आत्मविश्वास वाढतो. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला मैदानाच्या मध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करायचाच असतो. प्रत्येक व्यक्तीला प्रयत्न करायचाच असतो. एकदा की उत्कर्षाचे आपण प्रयत्न नाही केला तर कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळणार नाही. त्याच्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करायचे आहेत आणि संधी छोटा शब्द आहेत, पण संधी असा शब्द असतो ना जो मैदानाच्या मध्ये मिळवण्यासाठी भल्या भल्या लोकांना खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. आता इथेही प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर सातत्याने म्हटलं जात आहेत. तेच प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या मध्ये दाखवावे लागतील. चैतन्य समोर रवींद्र. पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. सध्या लेफ्टर बॅटर चैतन्य मैदानाच्या मध्ये आहेत. दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या मध्ये ज्यावेळी कैलासवासी आतिश शिलेमंद संघ मैदानावरती खेळ करतोय ना, त्यांना डॉट बॉल कमी खेळायचे आहेत. म्हणजे 36 बॉल मध्ये समोरच्या टीमला डॉट जास्त टाकायचे आहेत, कमी डॉट बॉल मैदानाच्या मध्ये त्यांना खेळायचे आहेत. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण करताय, इथून डॉट बॉलचं प्रमाण जर वाढलं ना तर गोलंदाजी करणारा संघ ड्रायव्हिंग सीटवरती येईल. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार. यावेळेला फारच बाहेरचा बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. व्हाईट बॉल. संधी फार महत्वाची. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा. संधी प्रत्येकाला नाही. समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण त्यातून काय घेतोय फार महत्वाचं आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, काही लोक जाऊन फक्त किनाऱ्याजवळ पाय भिजवतात. चैतन्याला ही संधी मिळाली लवकर. दाखल झालेत. आता इथून तुम्हाला मोती शोधावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला चैतन्याचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. उदय अगदी लेझी राहिले. ते साहिलला सांगत होते की हा कॅच तुझा आहे आणि शेवटच्या क्षणाला उदयच्या हातावरती तो बॉल येऊन पडला, परंतु तो इथून कॅच सांडलाय आणि तदनंतर कॅच ड्रॉप. ऍक्शन रिप्ले आपण त्या बॉलचा पाहता धनंजयजी. इथे हा कॅच होणं गरजेचं आहे. ज्या लेवलला तुम्ही खेळता ना, AB चषकामध्ये जर तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळता तर तुमच्या फिल्डिंगचा दर्जा हा क्लास असावा. क्लास असणं गरजेचं. मैदानाच्या मध्ये जसं आपण म्हणतात ना की नेहमी कठीण कॅच जो असतो तो सोपा करायचा असतो. सोपा कॅच सोडलात मग बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला मैदानाच्या मध्ये बोलणारच आहेत.
फटका खेळायचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल वरती पोहोचण्याचा प्रयत्न, पुन्हा झेल सुटलाय. झेल सुटण्याचे पराक्रम मैदानाच्या मध्ये सध्या सुरू आहेत. पंच गेले आहेत अगदी तिसऱ्या पंचांकडे आणि पाहूया काय घडलंय. यस, नुकताच आपण जो उल्लेख केला श्रीकांत भोईर सर मॅन फ्रॉम चिखलपाडा, त्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता समालोचनाची दाद घेत 500 रुपयाचं मात्र ऑनलाईन डिजिटल इंडिया जीपे इथे कॅश प्राईज 500 रुपये पाठवले, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि इथे OUT आउट, दुसऱ्या रनसाठी फलंदाज बाद झालेत आणि फलंदाज बाद होत असताना कौशिक थोडेसे हताश, थोडेसे हतबल, थोडेसे निराश मनाने, कारण प्रत्येकाला वाटतं ज्यावेळेला सामना फसलेला असतो संघासाठी उभं राहावं आणि त्या फसलेल्या मॅचला आपण इथून खऱ्या अर्थानं पुढे न्यावं, परंतु आता ते नाही बघायला मिळालं कौशिककडनं. फलंदाज इथे बाद. चला, लकी ड्रॉचा जो एक महत्वाचा नियम आहे बघा, तुम्ही कुपन जर फाडलं असेल आणि त्यानंतर तुम्ही घरी गेला असाल तर नाही चालणार. जर चिठ्ठी आली तो इथे स्वतः असायला हवा आणि ते स्वतः इथे प्रेझेंट असणं गरजेचं आहे, अदरवाईज तो ड्रॉ कॅन्सल केला जाईल, दुसरी चिठ्ठी काढली जाईल. बरोबर आहे पाटील? यस, हेच बोलायचं आहे की जे प्रेक्षक आहेत त्यांनी लकी ड्रॉ मध्ये इन्व्हॉल्व झालेत तर ते तुम्ही स्वतः इथे साबूत पाहिजेत. जर तुम्ही नाही राहिले तर मग तो लकी ड्रॉची चिठ्ठी कॅन्सल होईल आणि मग पुन्हा एकदा एक लकी ड्रॉ तिथून पूर्ण करणार आहोत. पाहूयात कुठला भाग्यवान विजेता आहेत, कुठल्या लकी ड्रॉचा तो भाग्यवान विजेत्याला मात्र आज कूलर मिळणार, कारण असंही गरमीचे दिवस आहेत बाबा. आयोजकांनी संपूर्ण तुमची दखल घेतला, तुमच्यासाठी ते कूलर ठेवण्यात आल्यात, त्याच्यामुळे ते भाग्यवान विजेता कुठला आहे, कोणाला आज ते मिळणार याची देखील चर्चा. जसं आमची नुकताच सफाले परिसरातील आपण उत्कर्ष ज्या नावाची चर्चा केली, श्रीकांत भोईर सर त्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचकांची जी दाद, म्हणजे कलाकारांना जो वाव मिळाला हवा ना त्याची दाद करतात. ते 500 रुपयाचं प्राईज त्यांनी आमच्या समालोचकांसाठी दिलं, त्याबद्दल श्रीकांत भोईर सर थँक्यू सो मच, आपल्या मनापासून आभार आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर जय मैदानाच्या मध्ये आलात, जबाबदारी आता जय यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहेत. पाहूयात कशा पद्धतीने ते पार पडतायत. पहिल्या 2 षटकाचं जर आपण जवळपास कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझन देखील तुमच्या स्क्रीनवरती येईल. सध्या मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिला बॉल पंचाने सांगितलंय त्या ठिकाणी नो बॉल, सिग्नल नो बॉलचे संकेत आलात. आता नो बॉल म्हटल्यानंतर पुढचा बॉल दे घुमा के खेळणे का मौका, चान्स तुम्हाला मिळणार आहे. फ्रीडचा बॉल तो येतोय. खऱ्या अर्थानं जय या गोलंदाजाकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे दोन्ही बाजूनं बॉलला वाळवण्याची, आणि तो जय बघा यावं फ्रीडचा बॉल त्यांनी जो अचूक हाताळला ना, त्यांच्या हातखंडातील सर्वोत्कृष्ट बॉल, अतिशय चांगल्या पद्धतीने, अगदी योग्य तो टप्पा, चांगली फ्लाईट, त्यामध्ये शार्प टर्न, ॲक्शन रिप्ले त्याही बॉलचा बघायला आवडेल, तोही आपण पाहणार आहोत. परंतु जयनं इथून नो बॉल नंतर कमबॅक चांगल्या केल्या. षटकातील पुढचा बॉल, आता स्लॉट मधला बॉल समोरच्या दिशेनं, बॉल बाहेर चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. AB चषकाचा दमदार षटकार 6. कडक स्ट्रोक सिक्सर, थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले आणि त्याच्यानंतर या बॉलवरती पोहोचले, लेन पर्यंत पोहोचले. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट त्या लेन पर्यंत गेले आणि त्याच्यानंतर बॉलला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर करत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक खणखणीत सिक्सर आले आहेत. 24 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 22 बॉलमध्ये 63 धावा मैदानाच्या मध्ये बनवायच्या आहेत. त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावेच लागतील, कारण आतापर्यंत 14 बॉलचा केस संपला, 24 धावा ह्या स्कोर कार्ड वरती आहेत. ज्यावेळी उत्कर्षजी हा संघ बॅटिंग करत होता, फिल्डिंग करणारा संघ प्रवीण 11 केलवा कैलासवासी, त्यावेळी त्याने सुरुवातीला 20 बॉलमध्ये 47 बनवले होते. 20 बॉलमध्ये 47, त्यामुळे त्याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल, पंचाने मात्र सांगितलं नो बॉल. मैदानाच्या मध्ये कॉल तर नो बॉल केलाय. ओहो, क्षेत्ररक्षक सेलिब्रेशन करण्याच्या अगदी चान्स त्याला तो मिळाला होता, परंतु त्यालाही ठाऊक नाही हा नो बॉल आहे. आता मैदानाच्या मध्ये ते डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले, भरपूर काही गोष्टी झाल्या, ओव्हर थ्रो झाला, पंचाने सांगितलं नो बॉल. नो बॉल वरती धावा प्राप्त केले 29, धावसंख्या एकूण ऍड होईल 4, धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढेल 28 धावा. आता ही संधी आहे.
विकेटच्या बाहेर क्रीजच्या बाहेर हा बॉल अगदी डिलिव्हर करण्यात आला होता उत्कर्षजी. निश्चित स्वरूपात त्याच्याकडे टन जास्त आहे, त्या अनुषंगाने त्याला आता थोडीशी खेळपट्टी लहान व्हायला लागली आहे. फारच बाहेरून त्या बॉलला आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा, परंतु पंचांच्या नजरेत सापडले आणि पंचांनी सांगितलं की तो नो बॉल आहे. आता पुढचा बॉल जर तपासून पाहिल्यानंतर फ्री हिटचा बॉल आहे आणि त्यावेळेला चैतन्य स्ट्रायकिंग एंडला आहे. चैतन्य महाले एक उंच पुरा मजबूत बांध्याचा अगदी मॅथ्यू हेडनला लाजवेल ज्या पद्धतीनं शरीराची बांधणी यष्टी आणि त्याच पद्धतीचे फटके दाखवणारा खेळाडू. फ्री हिटच्या बॉलवरती गुडघा वाकवला, बॉल येण्याच्या आधी बॅटचा ब्लेड बंद केला आणि त्यानंतर तो बॉल सरळ जाऊन पोहोचलाय अक्षय गवळी याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. उत्कर्षजी दुसऱ्या बाजूला चैतन्य थोडा स्ट्रगल करतायत. 9 बॉलमध्ये 9 धावा, हा परफॉर्मन्स संघासाठी तितका महत्वाचा नाही आहे. दुसऱ्या बाजूला सचिन खूप चांगले खेळतायत, परंतु संधी आहे. चैतन्य यांच्याकडे देखील बॉल हवेमध्ये खेळलाय, भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक धावतायत. कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पुन्हा एकदा हातामधून निसटला. प्रयत्न मैदानाच्या मध्ये आता होत असताना पाहायला मिळाला आणि चैतन्य यांना मैदानाच्या बाहेर जावं लागत आहेत. विकेट आलायत धावचूच्या स्वरूपानं. चैतन्य मैदानाच्या बाहेर. बघा अक्षर रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं नक्की घडलं काय. जिथे अक्षय गवळी वेगानं पोहोचले, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला खरा, शेवटच्या क्षणाला तो झेल धरती मातेला दान देत असताना, परंतु रनआउट मध्ये रवींद्रनं जबरदस्त पद्धतीनं स्टंपिंग घेतली आणि फलंदाज चैतन्य इथून या मॅच मधनं सध्या संघाची साथ सोडतायत आणि ते बाद झालेत. धावसंख्यांचा जर विचार केला 29-29ला 3 बॉलचा खेळ झाला. या षटकात 4 आता बॉल आहेत. 20-20 मध्ये करायचे 58. मॅचचं समीकरणाने थोडंसं मोठं होत चाललंय धनंजयजी. इथून तुम्हाला मोठ्या फटक्यांचा स्वीकार करणं लाजमी आहे. जर ते नाही आले ना तर मग थोडासा उशीर होईल. तुम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला उतरायचं कुठे आहे हे माहिती असावं. ते तुमचं डेस्टिनेशन जर तुम्ही विसरलात तर मग तुमचा प्रवास हा थोडासा कठीण राहील आणि तो प्रवास तुमचा थोडासा डगमगताच राहील. अगदी प्रवासाचा पण उल्लेख केला. क्रिकेटचा खेळ असाच प्रवास असतो जिथे तुम्हाला काही गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे, काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, अन्यथा वेगळं काही चित्र मैदानाच्या मध्ये घडूच शकत आहेत. आणि 29 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 20 बॉलमध्ये 58 करायचे आहेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे. जय यांचे समोर मयूर. ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल होता, त्याला कट केलं. ओ व्हॉट अ फील्ड, काय स्टॉप केलंय. जो बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जात होता त्याच बॉलला मात्र मैदानाच्या मध्ये ढकलण्याचं काम केलंय. एका सिंगलनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात 30-30. जयचं कौतुक करेन, एक सिक्सर नो बॉल येऊन देखील या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी, त्यासाठी तर जय जाणले जातात. मी ज्या वेळेला ते दाखल झाले ना त्याच वेळेला त्यांचा उल्लेख केला की अतिशय चांगला गोलंदाज आहे जय, त्याने गोलंदाजी चांगली केली. याही वेळेला आई बॉल चांगला होता, आतल्या बाजूने येणारा डायरेक्ट हिटची वाट बघितली अक्षय गवळीने. अक्षयचं म्हणणं होतं की तो बॉल फक्त तुम्ही आमच्या हातामध्ये द्या. तिथे देखील रनआउटची संधी बनली असती. षटक संपले ते म्हणजेच 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या मंचा हे नाही झाल्यात. 31 रन 31ला 3. आता बॉल तुमच्याकडे येणाऱ्या काळात जर तपासून पाहिले ना तर आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायचे 56. हे इक्वेशन तुमच्या समोर. प्रिन्स मूवीनं मन जिंकणारी टेलिकास्ट. नेक्स्ट मॅच एका बाजूला हर हर महादेव एडवन आणि त्यांच्या विपक्षात संघ जर तपासून पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच आई आशापुरी एडवन. मजा येणार त्या मॅच मध्ये. मथानेनं जबरदस्त टार्गेट सेट केलं आणि त्यावेळेला अगदी 16 वर्षाचा मुलगा लढला ज्याच्या बॅटमधनं 68 रन आले आणि ते 68 रनची झंझावती खेळी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी राहिली. आजच्या दिवसातील प्लेयर ऑफ द डे जर उल्लेख केला तर मी जलतरेकडे जाईन, ज्यानं प्रभावी केलं. क्रिकेटमध्ये वय महत्वाचं नसतं हे सातत्याने उल्लेख केला जातो. तुमच्यातली गुणवत्ता, तुमच्यातलं पोटेन्शियल फार महत्वाचं आहे. 4थ्या षटकाला सुरुवात अखिल आलेत. पहिलाच बॉल दुसऱ्या रनसाठी पलटले आणि धनंजयजी 2 रन. आता फलकावरती 33. यस 33-33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3.1 चेंडूचा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये संपलायत. अखिलला पण मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहतात. आता इथून कमबॅक करायचं आहे. कैलास वसे अतिशय 11 संघाचा कमबॅक तो मैदानाच्या मध्ये होईल नाही होईल याची चर्चा सध्या मैदानावरती. 3 षटकांचा खेळ पाहिला. 3ऱ्या षटकानंतर ते 4थं षटक अगदी खूप महत्वाचं आहे. स्लोवर वन नाही पिक करता आला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठीमागचं षटक जे जयनं हाताळण्याचा प्रयत्न केला थोडंसं बॅक ऑफ द हँड. उत्कर्षजी बॅक ऑफ द हँडचा मारा जास्तीत जास्त मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आणि त्या पद्धतीनं त्यांना ती खूप चांगली कामगिरी केली होती. निश्चित स्वरूपात खूप चांगला उल्लेख तुम्ही त्यांच्या बॅकअप द हँड बद्दल केला. आता सध्या अखिल देखील गोलंदाजी चांगली करतात. बघा अखिलकडे टप्पा चांगला आहे. त्यातल्या त्यात मी म्हणेन की वेग देखील ते अॅक्युरेट हातात आहेत
आणि त्यांनी लाईनला पकडून गोलंदाजी केली, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांनी आतापर्यंत 9 बॉल फेकलेत, त्यानंतर फक्त 8 रन खर्च करत एक धक्का देखील दिलाय. ही अखिलची क्वालिटी आहे. अनुभव तुमचा सर्वाधिक महत्वाचा असतो. तुम्ही कसे खेळताय त्यापेक्षा तुम्ही काय दाखवू शकतायत हे सर्वाधिक इम्पॉर्टंट आहेत. आता पीक केलाय, पीक करत असताना बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, येतो एबी ट्रॉफीतील कडक सिक्सर, 6 रन. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने बघा खूप चांगला फटका केला, खूप चांगला फटका. बॉलला पीक केलं, लाईन और लेंथ पाहिली, शेवटपर्यंत आय कोऑर्डिनेशन त्या बॉल पर्यंत पाहत राहील आणि तदनंतर उडवलं ऑन साईडला. कॅप्चर बॉईजची टीम जी सध्या आहे ना ती आता सध्या लकी ड्रॉचे कुपन सेट करते आणि कोण भाग्यवान ते विजेते असतील. डॉट बॉल येतोय षटकारानंतरचा कमबॅक अखिलचा. मागील बॉलच्या तुलनेत मी म्हणेन की तो हाफवाली बॉल होता, त्याच्यावरती आपण चॅपचा फटका केला, तदनंतर त्या बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर आणि तदनंतरचा बॉल हा डॉट बॉल आला, ती महत्वाची भूमिका आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आणि तो बॉल आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा राहिलाय. शेवटचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न केला, आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6, आलाय आणखीन एक सिक्सर, 6 रन. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. जिथे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात एका मोठ्या टार्गेटच्या मागे जर तुम्ही धावत असाल ना तर तुमची दमदार सुरुवात ही फार महत्वाची आणि ती मायने राखणारी आहे. सुरुवातीच्या काळाला फलंदाज डगमगले, परंतु आता मध्यफळीमध्ये सोडणार नाहीत असं दर्शवतात सचिन, ज्यांच्या बॅटमधनं रन आहेत 11 बॉलमध्ये 23. एका बाजूला मयूर आहेत. आता बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी जर इक्वेशन तपासून पाहिलं ना तर सध्या 12 बॉलमध्ये करायचे 42. असा हा सामना म्हणजेच तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 21 रन. धनंजयजी फार मोठं असं कठीण काही नाही, तुम्हाला इथून स्वतःमधली गुणवत्ता दाखवण्याची योग्य वेळ जर दाखवली मॅचमध्ये मजा येईल. मजा येईल कारण सध्याच्या घडीला आपण एक टार्गेट पाहिलं, पण कंपॅरिझन पण पहा. कंपॅरिझन जर सध्या तुम्ही आफ्टर 4 ओव्हर पाहिले ना, के प्रवीण इलेव्हन केळवा संघ 50ला 4 होता, आतेश इलेव्हनचा संघ 45ला. तितका फरक नाही आहे, 5 धाब्याचा फरक आहे. तिथे 1 विकेट जास्त होती, इथे 1 विकेट कमी आहेत. म्हणजे त्या 5 धाब्यापेक्षा 1 विकेट कमी ही सर्वाधिक महत्वाची जमेची बाजू आहे. खेळ कुठे पलटला होता? खेळ पलटला होता त्या मागच्या 2 ओव्हरमध्ये, त्या शेवटच्या 2 षटकांमध्ये. सध्या ऋषी भोईर या मॅच आनंद घेतात, त्यांचंही स्वागत आहे. खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की खेळ कुठे बदलला. आता तो खेळ जो बदलला आहे ना त्या खेळाला इथून तुम्हाला पुन्हा एकदा पुढे घेऊन यायचं असेल तर या षटकावरती मी म्हणेन की या पुढील मॅचचं भवितव्य धनंजयजी लिहिलेलं आहे. या षटकात जर 2 ते 3 मोठे हिट आले मजा येईल. शेवटच्या मॅचमध्ये शेवटच्या षटकात 20 रन बघायला प्रेक्षक राजे आतुर असतील. पाहूया काय होतंय. अगदी जिद्द सोडायची नाहीत. मैदानाच्या मध्ये एकदा ठरवलं ना की प्रयत्न करतच राहायचे. परंतु दुसऱ्या बाजूला प्रयत्न मैदानाच्या मध्ये आता जास्त कोण करतात? रवींद्र करतात. रवींद्रला माहित आहे ही अगदी लाखमोलाची मॅच आहे. एबी ट्रॉफी म्हटलं तर बहुचर्चित स्पर्धा आहेत, पालघर जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आहेत आणि तिथे आपला खेळ दाखवायचाच आहे. सध्या तो मैदानावरती दाखवतायत. अगदी बरोबर. एका बाजूला सचिनच्या साथीने मयूर. धावसंख्या फलकावरती 46, टार्गेट आहे 87. रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढत चाललाय कारण सिंगल डबल ह्या मॅच मध्ये नाही येणार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही. नोमन्स लँड मध्ये बॉल चाललाय फाईन लेग लॉंग लेगच्या अगदी मधोमध रनआउटची संधी बनली आणि अक्षय गवळी यांच्याकडून तुम्ही या पद्धतीची सुटका नाही घेऊ शकत. त्यांच्या हातामध्ये जर बॉल ॲक्युरेट गेला तर तुम्हाला परतीचा प्रवास कन्फर्म आहे. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. विकेटचं बटन गॉन. एकतर ज्यावेळी तो बॉल मैदानाच्या मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ उत्कर्ष जे आला ना त्यावेळी बॅटर अगदी बघत होते, म्हणजे बॉल कुठे गेला बघत धावले. कदापि बघण्याच्या भूमिकेमध्ये असताना ती रन पूर्ण झाली नाही. तिथून विकेट आली होती. खास करून सचिनची महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळाल्यात. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर प्रतीक दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रतीकला खेळ दाखवण्याची हीच वेळ आहे, हीच संधी आहे. ही अगदी मोठी स्टेज आहे, इथे तुम्हाला स्वतःचा खेळ दाखवायचा आहे आणि ते मात्र मैदानाच्या मध्ये दाखवतील का हेही पाहूयात. येणारे बॉल 9 बॉलमध्ये रन करायच्या 40. असं कॅल्क्युलेशन जर म्हटलं ना 9 बॉलमध्ये किमान 5 6, पण ते 5 मारण्यासाठी सुरुवात 2 तर हवी आहेत. किमान ते 2 6 सुरुवातीला येणं गरजेचं आहे, तर तुमचा प्रवास 5 षटकापर्यंत होऊ शकतो. खूप चांगलं विश्लेषण तुम्ही केलं की पहिले 40 साठी 2 षटकार आहेत ते ऊर्जा देणारे राहतील. आता त्याच्या प्रयत्नात तर जरूर होते. फलंदाज स्टेप आउट झाले खरे, परंतु ज्या वेळेला स्टेप आउट झाले ना त्यावेळेला गोलंदाजाने त्यांना पाहिलं आणि पुन्हा एकदा लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले. आणखीन थोडासा बॉल मागे घेतला आणि तो बॉल धनंजयजी मागे आता डॉट बॉल येतोय. निर्धाव छोटे तो 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावेची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रेडी. स्लोवर वन टाकलाय. अगदी पिक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल हे तर दिसतंय. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न.
नाही, सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागले आहेत. स्कोर कार्डवरती जसं की 48 48 माहीत आहे तुझं अगदी काही प्रवीण इलेव्हन केळवा संघाला की इथून आता अगदी मॅच आपल्या बाजूनं चालला त्याच्या वेळी ते सध्या प्रयत्न जे होते ना, मग गोलंदाजीमध्ये मनात 100% डेडिकेशन दिले, फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी केली, बॅटिंग चांगली केली, तीनही फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांनी दाखवले. सध्या गोलंदाजी अचूक होते. यावेळेला प्रचंड वेग, हा गोलंदाज आहे ना त्याच्याकडे रवींद्राकडे वेग आहे, त्याच रवींद्राकडे ॲक्युरेसी आहे, त्याच रवींद्राकडे सातत्य आहे. तुम्ही मागील प्रत्येक बॉल त्याच टप्प्याने त्याच वेगाने हाताळताना याला खऱ्या अर्थानं गोलंदाजीचं कसब म्हणतात आणि सध्या त्यांनी तो दाखवला. 5 षटकांचा खेळ संपलाय धनंजयजी. या मॅचमध्ये आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायचे 39, म्हणजे जवळपास आता बॅटिंग करणारा संघ जो आपल्याला पाहायला मिळतो ना लेट आतिश 11, या संघाला अडचणी वाढत चालल्यात. तर एका बाजूला प्रवीण 11 केळवा हा संघ जो आहे तो थोडासा लीड करायला लागला या मॅचमध्ये. मी म्हणेन थोडासा नाही, जर गोलंदाजानं 6 बॉल ॲक्युरेट खेळपट्टीवरती हाताळले तर तो मॅच प्रवीण 11 केळवा या संघाकडेच गेला. स्कोर कार्डवरती जर तुम्ही तपासून पाहिलं तर त्या 48 दिसतात ना, त्या 48 नाही, तुम्हाला 5 षटकामध्ये 84 करायच्या होत्या. जर ही मॅच जिंकायची होती तर तुम्हाला 48च्या 84 करायच्या होत्या, उलट्या करायच्या होत्या. पण त्या उलट दिशेने जाण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी थोडे फसले होते, कुठेतरी थोडंसं माघारी आले होते. त्याचं कारण मैदानाच्या मध्ये थोडी बॅटिंगमध्ये जी खराबी झाली ना, म्हणजे बॉल टू बॉल तुम्ही अशा मॅचमध्ये रन करतात त्या इम्पॉर्टंट नाही आहेत. तुम्ही किती फास्ट खेळू शकता किंवा कशा पद्धतीने तो इंटेन दाखवू शकता, ह्या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. अगदी बरोबर, खूप चांगलं विश्लेषण तुम्ही देखील तिथे केलं. आता सध्या बॉल आहेत 6 आणि 6 मध्ये रन करायचे 39. या मॅच नंतर लकी ड्रॉ इथे ओपन करणार आहोत आपण, जिथे निश्चित स्वरूपात ते लकी ड्रॉचे भाग्यवान विजेते कोण असतील आणि कुणाच्या आज घरी तो कूलर जाईल. जे लकी ड्रॉचे विजयी असतील त्यांनी इथे स्वतः असणं गरजेचं आहे. फटका खेळायचा होता, बॉल चालल्या गेली पॉइंटला आणि तिथे क्षेत्ररक्षकाची घेतली घिरकी चेंडून आणि तदनंतर जर आता तपासून पाहिलं तर धावसंख्या आकार घेते 2. या मॅचमध्ये आता निश्चित स्वरूपात मार्गक्रमण विजयाच्या पाऊलखुणा, विजयाचा सुगंध दरवळायला लागला डगआउटमध्ये, तो म्हणजेच फिल्डिंग टीमच्या. 50 धावा सध्या स्कोर कार्डवरती लगावण्यात आल्या आहेत. अजून देखील 5 बॉल 37 करायचे, 37 करायचे आहेत. आता ही मॅच आता तो निसटू लागलाय. खास करून आपण पाहिलं तर के आतिश 11 संघाच्या दुसऱ्या बाजूने के प्रवीण 11 केळवा संघानं मैदानाच्या मध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत दाखवल्यात. फटका खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द टर्न खेळणं कधी कधी कठीण असतं आणि त्याच गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये दिसल्या. त्याच्यासाठी तुमच्याकडे चांगला फुटवर्क असतं खूप गरजेचं आहे आणि ते कुठेतरी थोडं कमी दिसलं. अगदी बरोबर, फुटवर्क नव्हतं या फलंदाजाकडे. आता सध्या मागच्या बॉलवरती आता रिव्हर्स स्विच करायचा होता, परंतु बॉल खोलातला. तदनंतर त्या बॉलनं पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने देखील आला, सरळ अक्षय गवळी यांच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय धनंजयजी. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला, स्विचिटचा प्रयत्न, तिथे मात्र डॉट. पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. त्याच गोष्टीची सातत्याने चर्चा आहे की तुम्ही कशा पद्धतीने सराव करतायत, किती क्रिकेटला तुम्ही वेळ देतात, त्या सर्व काही गोष्टी उत्तराची क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय. सध्या आता या मॅचमध्ये 2च बॉलचा खेळ बाकी. यात 1 वे ट्रॅफिक सध्या चाललंय. फटका खेळायचा होता, थ्रू द कव्हर्स बॉल चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग झालंय आणि तदनंतर आता फक्त आणि फक्त या मॅचमध्ये औपचारिकता. विजयाचा सुगंध दरवळतोय. फिल्डिंग टीम जर तपासून पाहिली तर लेट प्रवीण 11 केळवा या संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. षटकातील शेवटचा बॉल रिव्हर्स स्विच केलंय खरा, आता शेवट गोड, परंतु उशिरानं आला हा चौकार. हेच चौकार सुरुवातीच्या षटकापासून हवे होते, ते नाही आले आणि तदनंतर आता पराभवाचे धक्के सहन करावे लागतात बॅटिंग टीमला. क्रिकेट आहे मित्रांनो, कधी हरावं लागतं, कधी जिंकावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींना सर क्रिकेट म्हणतात. चला, लकी ड्रॉ त्याचं कुपन ओपन केलं जाईल. त्याच्यापूर्वी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र आपण देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तो खेळाडू आहे मिस्टर शुभम. शुभम आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. शुभमला विनंती असेल, शुभम या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शुभम यांना दिला जाणार आहे. 12 मध्ये 34 धावेचे एक अफलातून इनिंग ज्याने साकारले, तो शुभम या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि त्याला ही भेट दिली जाणार आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपानं. स्पेशली एबी ग्रुप ट्रॉफीचं हे सर वर्णन आहेत, वेगवेगळं काहीतरी करण्याचं प्रयत्न सातत्याने मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातात आणि सध्या आमच्या कॅमेरामध्ये ते आपण पाहू शकतायत. सो नमिता हर्षल गरत मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मॅचसाठी ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते देण्यात आल्यात. ते सध्या आपण शुभमला देऊयात. 12 बॉलमध्ये 34 धावेचे एक फायटिंग स्पिरिट आणि एक चांगला नॉक त्याने खेळलेत. स्वप्नील पाटील साहेब यांच्या शुभेच्छा आपण पाहिलं तर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र आपण या ठिकाणी वितरित करतोय. शुभम यांना खूप चांगला खेळलात, बॅटिंग चांगली केलीत आणि महत्वाचा विजयामध्ये त्यांचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. 2 मिनिटं आपण शुभमची चर्चा करूया. शुभम, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतात, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते. ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स राहिला, बॅटिंगमध्ये चांगले बॅटवरती बॉल येत होते, सीमारेषेच्या बाहेर जात होते, ऑल ओव्हर संपूर्ण टीमने केलेला परफॉर्मन्स, त्याबद्दल काय सांगाल? खूप चांगला केला टीमने. तो पाठ करून आलात, खूप चांगलं कळलात. तो 2-3 शब्द तो अगदी पाठ करून आला, त्याबद्दल शुभम थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. जाऊयात या लकी ड्रॉच्या दिशेने. गार्गी हर्षल घरत यांच्या शुभेच्छे लकी ड्रॉचे कुपन काढले जात आहेत. गार्गी हर्षल घरत अगदी आपल्या या लहान चिमुकलीच्या हस्ते हे लकी ड्रॉचं कुपन काढलं जात आहे. त्या भाग्यवान विजेत्याचं नाव कुठलं असणार आहे ते आपण पाहूयात. बाबा तिने 1-2दा चिठ्ठी तिथे तिथे ती आता ती पाहूयात कोणाच्या नावाची चिठ्ठी काढतायत. गार्गी देखील हुशार आहे. चला चला काढा. गार्गी देखील स्मार्ट आहेत, कारण ती देखील आता ती कुठली वजन लागते ती बघते, चिठ्ठी कुठली वजन लागते ती बघते. आणि लकी ड्रॉ नंबर आहे 0-0. 2-0 झाले, 2-0 झाल्यात आणि 2-0च्या पुढचा नंबर आहे लकी ड्रॉ कुपन नंबर 001. 001 कोण आहे भाग्यवान विजेता? पाहूयात कुठल्या बाजूने कोण येणार, कोण धावत येणार. नंबर चेक करा. 001 मला येतो वाटतं, तो छोटा येतो तोच वाटतं मला मैदानाच्या मधून. सध्या तो आलाय, तो प्रचंड धावत आलाय, पण त्याला कूलर उचलेल का हा मला प्रश्न आहे. पहा तो आलाय. 001 खुश आहे. पाहूयात. सक्षम आलाय. नवघर वरून आलाय तो आणि तुमची चिठ्ठी अगदी चेक केली जाईल. पाहूयात त्याच्यात मध्ये चिठ्ठी आपण दाखवू.